जय सियाराम मित्रांनो. येणाऱ्या 20 मे 2024 रोजी नाशिकमध्ये आणि अदर्स जिल्ह्यामध्ये जिथे जिथे आपले मत होणार आहे, मतदान होणार आहे, जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून कमळ, धनुष्यबाण, घड्याळ या चिन्हाला जास्तीत जास्त लोकांनी प्रोत्साहन देऊन मत देऊन हे मत डायरेक्ट आपल्या नरेंद्र साहेब मोदींना भेटणार आहे. तर मित्रांनो, माझी एक रिक्वेस्ट आहे, मी एक तुमच्या परिवारामधलाच एक सदस्य समजून मला तुम्हाला एक सांगणं आहे की जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून जास्तीत जास्त लोकांनी मतदान देऊन आपल्या BJPला, आपल्या NDA पार्टीला जास्तीत जास्त मजबूत करूया आणि पुन्हा 2024मध्ये मोदी साहेबांना एकदा परत पंतप्रधान करूया. कारण मित्रांनो, देशाची सुरक्षा हे फक्त आपले मोदी साहेबच करू शकतात आणि जे केलं आहे, जवानांसाठी सुद्धा सर्व गोष्टी त्यांनी दिल्या आहे. जे भारताची रक्षा करतात त्यांच्यासाठी सुद्धा मोदी साहेबांनी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण त्यांना पूर्ण सूट दिलेली आहे, पूर्ण पॉवर दिलेला आहे त्यांना. दुसरी गोष्ट, जिथं पाणी नव्हतं तिथं पाणी पण नेऊन पोस्ट केलेलं आहे मोदी साहेबांनी. घर तू जल तक नल. त्याच्यानंतर गोरगरिबांसाठी सुद्धा रेशन चालू आहे, अजून पण चालू आहे. हे फक्त आपले मोदी साहेबच करू शकतात. हे 10 किलो, हे 15 किलो या लोकांवर विश्वास नका ठेवू. विश्वास फक्त 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 आपल्या मोदी साहेबावर ठेवा. कारण बसव पिंपळगावला पण ते आले ना, त्यांच्या सभेला मी पण होतो. मी त्यांचं भाषण पण ऐकलं. खूप त्यांचं भाषण खूप ऐकण्यासारखं होतं आणि खूप सारी जनता पण होती आणि ही जनता त्यांना आशीर्वाद देण्यासाठीच आली होती. हे एक संकेत होतं, फिर एक बार मोदी सरकार. म्हणून मित्रांनो, 20 मे 2024 या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी मत देऊन आपला भारत हा प्रगतशील करूया, पॉवरफुल करूया. आणि हे फक्त आपले मोदी साहेबच करू शकतात. जे मोदी साहेबांनी 10 वर्षात केलं ना, ते 70 वर्षात कोणीच केलं नाही. मित्रांनो, मोदी साहेब म्हणतात ना, हा 140 कोटी हाच माझा परिवार आहे. जे बोलत होते ना, मोदींना परिवारच नाही, तर मोदींचा परिवार मैं हूँ चौकीदार, मैं हूँ मोदी का परिवार. आणि माझी फुल गॅरंटी, मोदी साहेबांनी 400ची गॅरंटी दिलेली, पण मी सांगतो 4 जूनला 404 सीटं येणार आणि पुन्हा एकदा आपलं भारत देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार येणार. म्हणून आहे ना मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त बाहेर पडा. तरुणांना पण मी सांगेल, जर नोकरी लागत असेल फ्युचरमध्ये आणि जर शक्य करेल तर फक्त आपले मोदी साहेब करेल. किसान योजनामध्ये सुद्धा लोकांना किसानचे पैसे भेटत आहे. प्रत्येक गोष्ट भेटते. हे फक्त टेलर आहे. अजून पिक्चर तर 5 वर्षाचा मोदीचा अजून पुन्हा मोदी साहेबांचं पुन्हा बाकी आहे. आणि मोदी साहेब जे करतील ना, ते कोणीच करू शकणार नाही. म्हणून मित्रांनो, मी तर नाशिककरांना पण सांगेल आणि ज्या राज्यात आता याच्या अगोदर पण मतदान झालं ना, तर माझी गॅरंटी आहे. काय माझी गॅरंटी आहे, सर्व सीटं, सर्व उमेदवार आपले BJPचेच निवडून येतील. कमळ, धनुष्यबाण, घड्याळ, अदर्स ज्या पण पार्ट्या असतील आपल्या संगीत, त्या पूर्ण मताने जिंकून येणार आणि पुन्हा एकदा 404 सीटं 4 जूनला येणार. फिर एक बार मोदी सरकार. मित्रांनो, 500 वर्षात जे कामं रामाचं मंदिर ते झालं नाही ना, ते मोदी साहेबांनी 10 वर्षात केलेलं आहे. मुलांना एक मला सांगायचं आहे, मुलांना नोकऱ्या भेटत नाही, पण आता शेवटी त्यांना पण सगळ्या गोष्टी बघायच्या आहे, सगळ्या गोष्टी डेव्हलप करायच्या आहेत. ते पण कुठं बघणार आहे. पण त्यांच्या 10 वर्षात त्यांनी जे केलं ना, ते 70 वर्षात कोणताच नेता करू शकला नाही. फक्त 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 मोदीच्या नावाने विरुद्ध घटना सांगायच्या. मोदी हे करणार, मोदी ते करणार. मोदी काहीच करणार नाही. मोदी खूप चांगले कामं करेल. कारण तो व्यक्ती गरिबातून पुढे गेलेला आहे. तो शेजादा नाही आहे, तो अन्नदाता आहे, तो विश्वदाता आहे, तो कर्मदाता आहे, तो विश्वकर्मा आहे. की जो लोकांची सेवा करतोय ना, तोच खरा गुरु असतो. नाशिकमध्ये सुद्धा खूप छान भाषण केलं मोदी साहेबांनी आमच्या. ठीक आहे, नोकरी नसेल तर नोकरी प्रत्येकाला भेटेल ना. म्हणून मित्रांनो, सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. 4 जून 400 सीटं येणार हा माझा विश्वास आहे.
हा माझा विश्वास आहे. आणि नाशिकमध्ये तर मी राहतोच. गेल्यानंतर मी पहिलं मत हे फक्त मोदी साहेबांनाच करणार. आणि आमच्याकडे उभे असलेले पार्टीमधले त्यांचे एक हे हेमंत आप्पा, यांना जास्तीत जास्त लोकांनी मत देऊन यांना नाशिकचा आपण एकदा पुन्हा खासदार करूया. आणि त्याच्यानंतर आपल्या भारतीताई पवार यांना पण जास्तीत जास्त लोकांनी घराच्या बाहेर पडून त्यांना पण जास्तीत जास्त लोकांनी मत देऊन त्यांना आपण एकदा खासदार करूया. आणि पुन्हा एकदा आपल्या भारत देशामध्ये 2024 4 जून तुम्ही जेवढे लोक मत देतील तेवढे मोदी साहेब बळकट होतील. आणि 4 जूनला 404 सीटें येऊन फिर एक बार मोदी सरकार. कमल का बटन दबाइए और भाजपा को लाइए. जय हिंद.